भास्कररावांनी ज्या कविता लिहिल्या आणि युगांतराच्या कविता आहेत त्या, युगंधराच्या म्हणले, ज्यांनी युग धारण केलं त्यांच्यावर भास्कर लिहितो आहे. म्हणजे हा नवं युग पकडत आहे असं ते होतं माझ्या डोक्यात. आता तिथे वेळ नव्हता, हे नव्हतं. आणि तुम्ही जोपर्यंत आजच्या समस्या समजत नाही तर युग तुमच्या कवितेत नाही. काही आदमीनं नेहरूवरती नवनिहालमध्ये एक कविता म्हणजे गीत लिहिलं होतं. ते असं आहे, मी सांगतो बरं. मेरी आवाज सुनो, दर्द का राज सुनो, आणि तो रफी हो मग मेरी आवाज सुनो. त्याच्या पूर्वीची एक कथा सांगतो तुम्हाला. एक निर्माता दिग्दर्शक होता टाक त्यानं तयार केलं होतं नवनिहाल. संगीत होतं मदन मोहन म्हणजे काही आदमी असे ती जोडी होती. तर हे गेले मग तो टॅक्स फ्री करण्यासाठी. आणि त्यांनी एक मागणी केली इंदिरा गांधीकडे की पंडित नेहरूंच्या अंत्यदर्शनाची चित्रफिती आम्हाला पाहिजे. ती होती आरकडे. तर ती त्यांना काही मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे हे असा पिक्चर बनाया आहे. आणि आपला हा होता हो काय ना मोठा, त्यानं मोठा नाटककार होता. नेहरूची त्यांचे संबंध होते. चट्टोपाध्याय म्हणून कोणतरी होता पहा. अच्छा. म्हणजे ज्यांना सांगतो मी मला, हां सांगा, राजेश खन्ना ज्या बाजूचा कोणता सिनेमा होता, नोकर की असं काहीतरी होता नाही. तो असा बनून जातो का. आठवल्यावर आपण त्याच्यामध्ये एक अँगल वगैरे आहे. तर त्याच्यामध्ये तिजोरी सांभाळणारा जे नट होता तो होता. कोण बोलतो आपण? तर इंदिरा गांधी ओळखत त्याला वेळ दिली. तर त्यांनी काय म्हटलं, हमारा पिक्चर देखो. बोले तुम्हारा पिक्चर 1 घंटा में नहीं देखा, मेरे पास टाइम नहीं है. मदन मोहन बोलला की म्हणे पिक्चर मत देखिए, मैंने एक संगीतबद्ध किया है, वो गीत सुन लो मोहम्मद रफी का. आणि मग त्याने जे गाणं म्हणजे लावलं तिथे टेपवर, मेरी आवाज़ सुनो, दर्द का राज सुनो, मैंने एक फूल सीने पे सजा रखा है, मैंने एक राज छुपा के रखा है, मेरी आवाज़ सुनो. असं ते मस्त गाणं आहे. आणि मग 2 टांजे 3 टांजे अशी रडायला लागली इंदिरा गांधी. आणि मग त्या उठून जायला लागल्या. म्हणजे तिला डोळ्यात पाणी चाललं, ती उठून जायला लागली. यांना म्हटलं की त्या कोणत्या कामासाठी आलो, काय होऊन राहिलं. गेले मी रागवली असेल मॅडम, पण नाही की अश्रू हे ते गाणं तितकं सुंदर आहे. कैफीन लिहिलं, गेली ती, आली नाही बाई. म्हणजे काय करायचं आता. मग तिनं सेक्रेटरीला पाठवलं. अच्छा सोच के बताती हो म्हटलं की राजकारणी लोक काहीच करत नाही असं होतं. तर मग त्यांनी त्याला म्हटलं, इंदिरा गांधी रफी को बुलाओ. मैं फिर से उनके मुंह से सुनना चाहती. बाई मोठी भाऊपती. आणि मग रफी मदन मोहनचं संगीत चालू झालं गाणं. मग ती म्हणाली, रफी बंद करो. म्हणजे शेवटची त्याची ओळ आहे, क्यों सजाई है चिता मेरे लिए, मैं कोई जिस्म नहीं हूँ कि जलाओगे मुझे. राखे की ढेर से दुनिया में बिखर जाऊंगा, तुम खाओगे ठोकर वही पाओगे मुझे, मेरी आवाज सुनो. असं ते मस्त ऐकण्यासारखं गाणं आहे.